थोडा वेळ पुढे गेल्यावर आम्हाला कळलं की नदीमध्ये लोकांना बसण्यासाठी अक्षरशः बाजा ठेवल्या आहेत. अतिशय निसर्गरम्य वातावरण होते हे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 नद्यांमधून ही तानसा नदी. या तानसा नदीच्या बाजूला स्थित ही 7 गरम पाण्याची कुंडे आहेत. या कुंडांचे पाणी वर्षभर गरम असते बरं का. तुम्ही पाहू शकता ही नदी किती स्वच्छ आहे आणि जिचा तळभाग आणि बारीक मासे सुद्धा आपल्याला डोळ्यांनी क्लिअर दिसत आहेत. येथे आम्ही बसून थोडा वेळ सनसेट एन्जॉय केला. म्हणजे खरंच मुंबईमध्ये राहत असताना एकदा तरी या जागेवर येऊन गेलं पाहिजे. त्यानंतर आम्ही येथून लोकल्सकडून उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. तर हे पहा पहिले कुंड, जे लोकांचे वारंवार येण्यामुळे आता याची मेंटेनन्सची वेळ आलेली आहे. अशीच 7 कुंड पुढे आहेत. याचे टेम्परेचर अक्षरशः आपण आंघोळीला पाणी घेतो